पुण्याच्या चेंबूरमध्ये रक्षाबंधन निमित्त लाडक्या भावाची दारू सोडवण्यासाठी महिलांचा आगळावेगळा कार्यक्रम बघायला मिळाला। व्यसनाच्या आहारी गेलेल्या बंधूंना राखी बांधून व्यसन सोडण्याची ओवाळणी मागितलेली आहे। व्यसन मुक्तीच्या उद्देशाने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। असा संदेश घेतला आहे की अशा लोकांना दारू सोडायची आणि हे दारूचं जे दुकान आहे तर आम्ही तर बंदच करणार आहे। पण खरं अक्षरशः म्हणायला गेलं ना तर ह्या गाठल्यात खूप लोक दारू पितात। दारू बंदीसाठी भरपूर दिवसापासून काम करतो। या माता भगिनी पाठीशी उभा राहत आज भारतीय संस्कृतीचा मौल्यवान असा दिवस म्हणजे रक्षाबंधन, ज्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला वचन देतो की मी तुझं रक्षण करतो। आणि तेच औचित्य साधून आज आम्ही या रक्षाबंधनाच्या दिवशी हे इथे कोळेकर हॉस्पिटल आहे, दवा दारू इथे दोन्ही सगळे आजूबाजूलाच आहेत। म्हणजे इथे दवाखाना आहे, बाजूला वाईन शॉप आहे, बियर शॉप आहे, परत इथे बार आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत। आणि हे दारू पिणारे रिक्षात बसतात, रस्त्यावर उभा राहून दारू पितात। अक्षरशः हा अड्डा झाला आहे सगळ्यांचा। तर आम्ही पोलीस स्टेशनला देखील आता निवेदन करतोय की अशांवर कारवाई झाली पाहिजे आणि दारूबंदी झाली पाहिजे। दारूबंदीबद्दलच आम्ही इथं आलेलो आहोत। आता कितीतरी भाऊ महिला सुद्धा दारू पितात, कारण आपला भारत देश बोलतात भारत देश सुधारला, पण ज्या वेळेस दारूबंदी होईल आणि आपली मुंबई बोलतात हरित मुंबई आहे, पण हरित मुंबई जेव्हा होईल आणि दारूबंदी जेव्हा होईल तेव्हा बोलायचं की आपली भारत देश सुधारला। एवढंच विचार करते मी की सगळे भावांनी सगळे लोकांनी की दारूबंदीवर लक्ष दिलं पाहिजे आणि दारू त्यांनी सोडवली पाहिजे।